महिला मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आज दुपारी आलो. थोडासा वेळ लागला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. परंतु महायुती सरकारला, महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्या करता ह्या मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली आलेल्या आहेत, माझ्या भगिनी आलेल्या आहेत, माझ्या लेकी आलेल्या आहेत आणि आमचे बांधव देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. भारताचं एक प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी सुरुवातीला वंदन करतो आणि राज्य कारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्याचा आदर्श ज्यांनी भारतामध्ये निर्माण केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील स्मरण करून त्यांना देखील अभिवादन करतो. कारण त्या आपल्या जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चौंडी गावच्या अशा पद्धतीचा एक वेगळा आगळा वारसा असणारा आणि एकंदरीतच त्र्यंबकेश पासून कोपरगावच्या टोकापर्यंत या परिसराला दंडकारण्य आणि ओळख म्हणून प्राप्त झाली होती. आणि या परिसरातूनच वाहणाऱ्या गोदाकाठच्या उजव्या आणि डाव्या तीरावरून अशा आख्यायिका, असा इतिहास सांगतो की प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचं वनवास काळात भ्रमण झाल्याचं सांगितलं जातं. कोपरगाव शहराला हजारो वर्षाचा प्राचीन ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे. आनंदीबाईंनी दहचा मा केल्यानंतर श्रीमंत राघोबा दादा आनंदीबाई, दुसरा बाजीराव, दुसरा चिमाजी अप्पा, दत्तकपुत्र अमृतराव यांना कोपरगाव येथेच विजन नवा ठेवण्यात आलेलं होतं. या अशा प्रकारची इतिहासामध्ये नोंद आहे. त्यासाठी या ठिकाणी वाड्यांची निर्मिती देखील करण्यात आलेली होती. हा झाला मागचा इतिहास. आता जग बदललेलं आहे. आपण सगळेजण 21व्या शतकात गेलेलो आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नवीन वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च होतोय, संशोधन होत आहे आणि त्याच्यातनं समाजाला कसं मदत करता येईल, कसं त्याच्यातनं चांगल्या प्रकारची सर्व्हिस देता येईल, सेवा देता येईल, ह्या पद्धतीचं काम आम्ही सगळेजण करतो. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शक्तीकडचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली, महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि राष्ट्र निर्मितीतही स्त्रियांचं मोलाचं योगदान झालेलं आहे. हे देखील आपण सगळ्यांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे. कर्तृत्वान स्त्री शक्तीची परंपरा आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गावखेड्यात, शहरात आज देखील सुरू आहे. गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या अर्थात जणांच्या बरोबर कुटुंबाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळणाऱ्या, आपल्या कष्टातून, आपल्या त्यागातून राष्ट्र निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींना, महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्री शक्तीला मी सुरुवातीलाच अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. महिलांचं सबलीकरण करावं, महिलांना आर्थिक बाबतीत, सामाजिक बाबतीत, सांस्कृतिक बाबतीत, मानसिक बाबतीत त्यांचं सक्षमीकरण करावं असं माझ्या मनामध्ये अनेक वर्ष घोळत होतं. मी अनेक वर्ष तुमच्यामुळं, महाराष्ट्रातल्या जनतेमुळं खासदार, आमदार, त्याच्यामध्ये राज्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, मंत्री, उपमुख्यमंत्री पदावर कामं केली. मी आत्ताच प्रफुल्लभाईंना, अनिल भाईदास पाटलांना, आशुतोषला गाडीत सांगत होतो की 91ला मला पहिल्यांदा अतिशय तरुण वयामध्ये खासदारकीची उमेदवारी काँग्रेसची मिळाली आणि त्या पहिल्या टर्ममध्ये मी खासदार झालो, प्रफुल्लभाई पटेल खासदार झाले आणि आमच्या बरोबर या मतदारसंघातनं स्वर्गीय शंकरराव काळेसाहेब खासदार झाले. मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. ती आमची सुरुवात होती. ते वडीलधारी होते. नानासाहेब नवले, शंकरराव काळेसाहेब, त्याच्यानंतर अंकुशराव टोपे, त्याच्यानंतर डॉक्टर वसंत पवार, असा आमचा सगळ्यांचा ग्रुप असायचा. मी फक्त त्याच्यामध्ये तरुण होतो. मला 6 महिन्यात राजीनामा दिला. तो राजकारण वेगळं आहे, ते मी जास्त सांगून तुमचा वेळ घेत नाही. परंतु तिथनं आमची सुरुवात झाली. प्रफुल्लभाई दिल्लीत मध्ये रमले,
माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राच्या मातीशी, ह्या महाराष्ट्राचा जो मातीचा गंध आहे त्याच्यात मला रमायला मिळालं आणि त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज ह्या परिसरामध्ये येत असताना मी नाशिक सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. त्या यात्रेमागचं कारण देखील मी कोपरगावकरांना देखील सांगतो आणि तुमच्या मार्फत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील सांगतो. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न पडला अनेकांना की यांनी जनसन्मान यात्रा नाव का ठेवलं. तुम्ही यावेळेसचं बजेट बघितलं, यावेळेसचा अर्थसंकल्प मी मांडलेला बघितला. कोपरगावकरांनो, गेले 10 वेळेला मला या प्रगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मला मिळाली. त्यात मी महिलांच्यासाठी, युवकांच्यासाठी, युवतींच्यासाठी, शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला. बजेट सादर करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. आशुतोषची चर्चा केली, माणिकराव कोकाटे असतील, वडीलधारी भुजबळ साहेब असतील, तिकडं नरहरी झिरवाळ असतील, तिकडं दिलीप बनकर असतील, इथं डॉक्टर लहामटे असतील, अनेक सहकाऱ्यांना, किती जणांची नावं घेऊ, त्या सगळ्यांशी चर्चा करत होतो की आदिवासी भागात काय केलं पाहिजे, इतर भागात काय केलं पाहिजे, बागायतातल्या समस्या काय, जिरायतातल्या समस्या काय, शेतकऱ्यांना नक्की काय हवंय, सर्वसामान्यांना काय हवंय, बेरोजगारांच्या करता कोणता निर्णय घेतल्यानंतर त्यांना त्याच्यातनं समाधान मिळेल, या पद्धतीचं त्यांचं दुःख काय, ह्या घटकाचा आवाज ऐकत असताना त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि तुमच्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व काही करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न मी केला. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून माझं जनतेला तेच मी सांगू इच्छितो की आम्ही तुमच्याकरता कोणत्या कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ हा कसा घ्यायचा. जनतेची सेवा करणं हे कोपरगावकरांनो आमचा धर्म आहे. विनम्रपणे हात जोडून आम्ही तुम्हाला जनतेला ऐकतो की त्यांना काय हवंय, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि ते सोडवण्यासाठी शक्य ते करतो. आम्ही राजे नाही, आम्ही जनसेवक आहोत, आम्ही तुमचे सेवक आहोत. म्हणून जनसन्मान यात्रा, त्याकरता तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना विरोधक आरोप करतात, मला त्याची फिकीर नाही. त्यांनी काय बोलावं, काय आरोप करावे, काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की योजना आणण्या पाठीमागचं कारण असं होतं की आज संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जर तसं आपण बघितलं तर माझं प्रामाणिक मत आहे की जोपर्यंत महिलांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक होत नाही तोपर्यंत महिला विकासाचं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. आणि ह्यावेळेस मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समोर जात असताना, महायुतीच्या माध्यमातून त्या घटक पक्षांच्या वतीनं जनतेच्या समोर जात असताना त्याच्यामध्ये महिलांनी कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे, महिलांना विकासाचं उद्दिष्ट आम्ही जोपर्यंत साध्य करत नाही, महिलांना सक्षमीकरण म्हणून केवळ आर्थिक सक्षमीकरण हे त्यांचं करून चालणार नाही, त्यांना सबलीकरण करण्याची गरज आहे. महिलांना घरात सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. महिलांना कसं वागावं, कसं बोलावं, कोणते कपडे परिधान करावेत हे निर्णय समाजाने किंवा घरच्या कुणी घेण्यापेक्षा ते घेण्याचं स्वातंत्र्य आमच्या महिलांना मिळालं पाहिजे. महिलांना स्वयंनिर्णयाचा अधिकार हे असला पाहिजे. आणि ह्याच भूमिकेतनं मी ज्यावेळेस अतिशय तरुण वयामध्ये शेतीवाडी, पोल्ट्री, डेअरी हे करायला लागलो, व्यवसाय बघायला लागलो, त्यावेळेस मी मोलमजुरी करणारी महिलेकडे देखील तिची काय सुखदुःख आहे, खुरपण करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहे, झाडू पोतना करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहे, काचा गोळा करणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या महिलांच्या काय समस्या आहे, घरामध्ये हाऊसवाईफ म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहे, अशा अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी माय माऊली, माझी महिला ही स्वतःच्या पोटाला चिमटा काढून
आपल्या कच्च्या बच्चांना अधिकचं देण्याचा प्रयत्न करते, आपल्या कारभाराला अधिकचं देण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या ज्या काही आशा आकांक्षा आहे त्याला मुरड घालण्याचा प्रयत्न करते, ते दाबण्याचा प्रयत्न करते. का तर आपल्याला जसं जीवन जगायला मिळालं तसं माझ्या मुलांना बाळांना मिळू नये ही तिची भावना असते. परंतु आयुष्य एकदाच जगायला मिळतं, सारखा सारखा तर जन्म होत नाही, कोण काही सांगत असलं तरी. आणि त्याच्यामुळं महिलांना आम्ही सुरुवातीला ज्या मुली जन्माला येतील त्यांना पहिल्या दिवसापासून 18 वर्षाच्या पर्यंत लखपती लेक लाडकी योजना आम्ही त्याच्यामध्ये आणलेली. आणि त्या योजनेमधनं त्या मुलीला जन्मल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये तिला टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील अशा प्रकारची व्यवस्था केली. अट अशी आहे, ती गरिबाची मुलगी असली पाहिजे. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना द्यायचं काही कारण नाही, त्यांची ऐपत आहे. पण काही गरीब वर्ग आहे ना, त्यांचं 1 लाखाच्या आत उत्पन्न आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, त्यांना कुणी द्यायचं, त्यांना कुणी पुढे आणायचं. आणि म्हणून यावेळेस आम्ही तो सर्वे केला. आज इथं माझ्या महिला बसल्यात. किती महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला? हातवर करा. वाह, बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी आहे. तेच आम्हाला पाहिजे, तेच आम्हाला करायचं. आणि त्याच्यातून भाऊबीजेच्या रक्षाबंधनाच्या एवढ्या राख्या माझ्या महिला बांधतात. आता देखील मला राखी इथं बांधली, येताना देखील महिला राखी बांधत होते. भावाच्या नात्याने माझी बहीण मला राखी बांधते. त्या बहिणीला माझ्यासारखा कार्यकर्ता वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. मी शब्दाचा पक्का आहे. अजितदादा सच्चा आहे. मी कामाचा माणूस आहे. मी उगीच असं तसलं राजकारण करत नाही. मला विकास साधायचा आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायचे, मला प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवायचं आहे. आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला की आपल्या किती महिला अशा निघतील. जवळपास माझा अंदाज आहे 2.5 कोटी महिला त्याच्यातनं निघतील. त्यांना आम्ही जुलैपासून 1,500 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे 19 तारखेला रक्षाबंधन आहे, 17 तारखेला तुमच्या डीबीटी तुमच्या बँक खात्यामध्ये. माय माऊलींनो, बहिणींनो, जुलैचे आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जमा झालेले असतील 17 तारखेला. हा महायुती सरकारमधला एक घटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो. हे करत असताना मी कोपरगावमध्ये आलोय, पण 3 दिवसापूर्वी दौरा सुरू करायच्या आधी माझ्याकडे एक फाईल आली. त्या फाईलीवर माझ्या माय माऊलींना, बहिणींना हे सबलीकरणाच्यासाठी, सक्षम करण्याच्यासाठी हा जो काही निर्णय घेतलाय त्याकरता 6,000 कोटीच्या फाईलवर सही केली. आणि मग मी तुम्हाला भेटायला. मी खाली हाताने आलेलो नाहीये, खाली हाताने जायची माझी सवय देखील नाहीये. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या भल्याकरता करा. तुम्हाला जे काही करायचं आहे. आज माझी कोपरगावची बाजारपेठ आहे. माझा सहकारी आशुतोष काळे मला सांगत होता की दादा साधारण 60,000 अर्ज, बरोबर ना रे? नाही पण होतील 60,000 एकूण अर्ज होतील. 60 6 वर 0 60 60,000 गुणिले 18 18,000 18×5 90 18×7 108 कोटी रुपये वर्षाला माझ्या कोपरगावच्या महिलांच्या हातात वर्षभरामध्ये पडणार. हा पैसा काही ते घरी ठेवणार आहे? माझ्या कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये तो पैसा जाईल. ते ज्या गावामध्ये असतील तिथं तो पैसा जाईल. माझ्या माय माऊलीला, माझ्या भगिनीला ज्याच्यामध्ये काही आवड असेल त्याच्यात ती तो पैसा खर्च करेल. शेवटी हा पैसा वर्षभरात 46,000 कोटी मार्केटमध्येच येणार आहे. त्याच्यातून तुमच्या माझ्या राज्याची अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. खूप विरोधक माझी टीका करतात की काय म्हणले चुनावी जुमला आहे. मी सांगतो कोपरगावकरांना, हा चुनावी जुमला नाहीये. हा अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतलेला ही योजना त्या ठिकाणी आहे.
याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा अशी माझी माय माऊलींना त्या ठिकाणी विनंती आहे. मित्रांनो, माझ्या भगिनींनो, माय माऊलींनो, आपण असू दे त्याच्यामध्ये काळजी करू नका. या संदर्भामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला एकच सांगायचं आहे की एकंदरीत राज्यामध्ये अशा प्रकारच्या योजना वेगवेगळ्या आणल्या जातात. पूर्वीच्या काळामध्ये रोजगार हमी योजना आणलेली होती, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलेली होती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आणलेली होती, फलोत्पादन योजना आणलेली होती. किती योजनांची नावं घेऊ, अशा वेळोवेळी योजना आणल्या जातात. परंतु यावेळेस ती योजना आणलेली आहे आणि विरोधक काय म्हणतात, काही जरा ज्यांची ऐपत आहे, जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, त्यांनी आमच्यावर विरोधकांनी आरोप करावा. काय देऊन देऊन तर 1,500 रुपये दिले. अरे तुम्ही सरकारमध्ये असताना 1.5 रुपया देखील दिला नाही, तुम्ही काय मला गप्पा मारताय 1,500 रुपये दिले. अरे द्यायची दान देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते. हे काही येड्या गबाळाचं काम नाहीये. आमची तेवढी धमक आहे, आमच्यात तेवढी ताकद आहे. आम्हाला हे सगळं करत असताना अर्थव्यवस्था कुठं मी अडचणीतून देणार नाही, विकासाच्या कामाला कुठं निधी कमी पडू देणार नाही. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना आमच्या जनतेच्या जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे पगार, त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपर्यंत जातील. आर्थिक शिस्त ही आम्हाला त्या बाबतीमध्ये आहे. काही जण म्हणतात की आता राज्य अडचणीत येणार, अजिबात अडचणीत येणार नाही. दरवर्षी जीएसटीच्या रूपाने तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीनं वाढतं. 30 ते 40 हजार कोटी. या आता मानवता मेडिकल, या पुन्हा मोबाईल, या सगळ्यांना विचारा की तुम्ही जे काही विक्री करतात त्याचा जीएसटी भरता की नाही. प्रत्येक जण जीएसटी कमी अधिक प्रमाणात जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे भरतं. 1 नेशन 1 टॅक्स. देशामध्ये 16% टॅक्स एकटा महाराष्ट्र त्या ठिकाणी गोळा करतो जीएसटीचा. त्या 16% देशातला 16% टॅक्स म्हणजे 8% केंद्राला जातात, 8% तुम्हाला मला राज्याला मिळतात. एक्साईज, सहज मी माहिती घेतली, काही काही कारखाने एक्साईजच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये 1800 कोटी रुपये कर भरतात. 1800 कोटी रुपये एक एक कारखाना. काहींचे 2,000 कोटी, 2,500 कोटी, 5,000 कोटी. त्याच्यामध्ये एवढ्यावर नाही, नोंदणी, खरेदी नोंदणी जी होती त्याच्यामध्ये देखील आपल्याला टॅक्स मिळतो. याच्यात काटकसर, कुठं काटकसर केली पाहिजे, कुठं उधळपट्टी थांबवली पाहिजे, या पद्धतीचा विचार अर्थमंत्र्यांनी करायचा असतो आणि तो करणं माझं कर्तव्य आहे. ते महायुती सरकारचं काम आहे. त्याच्यातून ही योजना कायमची चालणार आहे. त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका. हे आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले तर सप्टेंबर ऑक्टोबरचे पुढे पैसे मिळणार. पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची, पण ती चालू ठेवण्याच्या करता पुन्हा आमच्यासारखी माणसं तिथं गेली पाहिजे. आशुतोष काळे, उद्या महायुतीनं त्याला तिकीट त्या ठिकाणी दिलं तर त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. त्याचं त्या ठिकाणी घड्याळाचं बटन दाबलं पाहिजे. त्याचाही विचार तुम्ही करा. अरे होय बाबा, जरा थांब. आता महिलांचं ऐकायचं, पुरुष मंडळी जरा जरा जपून. त्यामध्ये होय 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 बाबा, तू दुपारी संध्याकाळी चंद्रावर नाही गेलं जरा माय माऊलींशी बोलतो, तुझ्याशी पण बोलून काळजी करू नको. तुझी पण मला गरज आहे, माझी आपल्याला सगळ्यांचीच गरज आहे. त्याच्यामध्ये मला एकच माय माऊलींना सांगायचं, तुम्ही काळजी करू नका. अनेक योजना तुमच्या करता आणलेल्या आहेत. 3 गॅस सिलेंडर. आता माझ्या महिला समोर बसल्या, हजारो महिला आहेत. किती जणांच्या घरात गॅस शेगडी आहे गॅस सिलेंडरची? हात वर करा. आता तुम्हाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. साधारण 54 लाख कोटी कुटुंबांना हे आम्ही काम करणार आहे. त्याबद्दलचं आमचं नियोजन आहे, त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आमच्या मुली, मागासवर्गीय आदिवासी मुलींना मोफत शिक्षण पहिलीपासून कॉलेजपर्यंत सगळं आहे. परंतु सर्वसाधारण समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, भटक्या समाजामध्ये, अल्पसंख्याक समाजामध्ये
त्याच्यात पण गरीब वर्ग आहे ना. त्यांच्या मुलींनी काय करायचं? त्यांचे आई वडील गरीब असतील तर त्यांना शिकण्याचा अधिकार नाहीये? त्यांना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मदत झाली पाहिजे. मागे आम्ही त्यांना 50% रक्कम फीची द्यायचो, परंतु नंतर आमच्या लक्षात आलं, अनेक कार्यकर्ते आमदार सांगायचे अहो राहिलेले पण 50% त्यांच्या आई वडिलांचे भरण्याची पायपत नाहीये. ती मुलगी शिक्षणाच्या पासून आई वडील तिला पुढे शिकवत नाही. आमच्या लक्षात आलं. आता आम्ही ठरवलं की राहिलेले पण 50% राज्य सरकारने त्या मुलीचे भरायचे. तिनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पायलट व्हावं, CA व्हावं, वकील व्हावं, जे तिला आवड असेल ते शिक्षण घ्यावं. ती गरिबाच्या घरातली मुलगी असली पाहिजे, एवढीच त्याच्यामध्ये अट आहे. तिचं शिक्षण आता त्या गरीब आई वडिलांनी मुलीला सांगावं, काय काळजी करू नको, तुझं पुढचं शिक्षण देखील आम्ही सरकारला सांगून सगळी फी तुझी भरून टाकू. पण हे सगळं करत असताना माय माऊलींनो, बांधवांनो, बहिणींनो, जरा कुटुंब 1 किंवा 2 वर्ष थांबायला शिका. फार फापट पसारा वाढू नका, नाहीतर देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा. मला माहित आहे कुणाची कृपा आहे ती. अरे मी पण त्याच्यातनच गेलोय. जाऊ द्या, त्याच्यातनं आणखीन काहीतरी शब्द जायचा की पुन्हा अजित पवार भरकटला. महिलांनो, माय माऊलींनो, एकंदरीतच आपल्याकडं पाणी मर्यादित आहे, जमीन मर्यादित आहे. आज मी कोपरगावच्या परिसरामध्ये येत असताना सिन्नरवरून ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस मी बघत होतो, आम्हाला सुरुवातीला त्या संदर्भामध्ये आम्ही मिरवणुकीची सुरुवात केली ती मौनगिरी जनार्दन महाराजांच्या पुलापासून केली. तिथं सगळेजण माझे कार्यकर्ते, आया बहिणी थांबलेल्या होत्या. आशुतोषने सांगितलं दादा उतरा की इथं. म्हणलं उतरा. म्हणलं काय करायचं? ही काय गाडी आहे पुढं, आपण गाडीत बसायचं आणि पुढे जायचं. गाडी काय पार इथवर येईपर्यंत गाडी काही आलीच नाही. मी आपला चालतोय चालतोय, ही बघा पायजवळ कसा बार. आता काय करता, ती बस म्हणलं की मला बसावं लागतं, उठ म्हणलं की उठावं लागतं, आमदारांचं ऐकावं लागतंय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तिथनं अतिशय उत्साहाने आम्ही येत होतो. दुकानदार, आमचे कामगार, आमचे व्यापारी, आमच्या महिला, आमच्या मायमाऊली सगळेजण प्रतिसाद देत होते. युवा युवती प्रतिसाद देत होते. अतिशय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहत होता. त्यामध्ये एक चांगला विचार घेऊन आम्ही आलेलो आहे. आम्हाला या राज्याचं भलं करायचं. तिकडून मिरवणुकीने येत असताना आज काही लोकांच्या मनात, कदाचित कोपरगावकरांच्याही मनामध्ये तो प्रश्न असू शकतो की अजित पवारांनी पहिले 2.5 वर्ष सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काम केलं आणि त्याच्यानंतर मात्र 6 वर्षापूर्वी अजित पवार भाजप आणि शिवसेना यांच्याबरोबर का गेलं? मित्रांनो, आम्ही विकासाच्या करता गेलो. ज्यावेळेस आमचं सरकार गेलं, आशुतोषला विचारा, माणिकराव कोकाटेला विचारा, अनिल भाईदासला विचारा, कुणाला विचारा, सगळी कामं ठप्प झाली, सगळ्या कामाला स्टे आली. शेवटी आपण ताई, मी तुमच्याशी बोलतो, माझं भाषण झाल्यावर मी तुमच्याशी बोलतो, तुमचा अधिकार आहे. मी फक्त माझं भाषण झाल्यावर बोलतो. थोडा वेळ थांबा ताई. एक काम करा, माझं भाषण झाल्यावर त्यांची माझी ओळख, माझी भेट घालून द्या. त्यामध्ये त्यांना खुर्ची द्या बसवायला आणि माझं भाषण झाल्यावर तुमच्याकडे येतो खुर्चीपाशी. देतो ना ताई, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांची मुलगी आहात, आम्हाला तुमचा आदर आहे. तुमच्या वडिलांच्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले, याचा रास्त अभिमान आम्हाला आहे. त्याबद्दल चाललो. त्या संदर्भामध्ये मी एवढंच आपल्याला सांगतो की हे सगळं करत असताना आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो. आम्हाला कामं करायची होती, आम्हाला विकास करायचा होता, आम्हाला गरिबी हटवायची होती. आणि त्या उद्देशाने मला मायमाऊली आणि सगळ्या महाराष्ट्राने सांगावं, जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे 3000 कोटी रुपयाची कामं करू शकले असते नसते. आज 3000 कोटी कशाला म्हणतात? तिथं पलीकड माणिकराव कोकाटेंनी 2900 कोटीची कामं केली, तिकडं पलीकड 1800 कोटीची, 1700 कोटीची, 1500 कोटीची कामं अनेक आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये केली. आजही आशुतोष आणि इतर सगळे आमदार विकासाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. आज मी
चांगल्या चांगल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने तुम्हाला ज्या योजना आणल्या, कल्याणकारी योजना आणल्या, या योजना मला माझ्या मायमौलीला देता आल्या असत्या. अशा पद्धतीचे निर्णय मला घेता आले असते. बरेच दिवस तुम्ही शेतकरी, अनेक जण आहेत, मी शेतकरी आहे. शेतकरी आपली जात आहे. माझ्या शेतकरी इलेक्ट्रिकचं बटन दाबायला जायचा 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, तर त्यावेळेस कधी कधी लाईट बिल भरता भरता त्याच्या नाकीनं यायचं. नाही लाईट बिल भरलं की लाईनमन यायचा आणि तोडून टाकायचा. वीज तोडल्यानंतर तो अक्षरशः व्याकुळतेला यायचा. कधी कधी माझा बळीराजा नाईलाज असतो, आकडे टाकायचा आणि वीज घ्यायचा. का तर पीक करपत होतं, पीक वाळत होतं, पाणी असताना पाणी देऊ शकत नव्हता आणि त्याच्यामुळं बऱ्याच अडचणीला त्याला सामोरं जावं लागत होतं. मी विचार केला की एकदा महाराष्ट्रातल्या 44 लाख लोक शेतकरी, 44 लाख माझ्या 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरची मोटर चालवतात. त्यांचं वीज बिल माफ केलं तर किती पैसे लागतील? 14,900 कोटी. म्हणलं चला 15,000 कोटी. 15,000 कोटीची तरतूद केली. माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल आपण माफ करून टाकलं. मला माझ्या शेतकऱ्याला सांगायचंय, पुढचं बिल आता येणार नाही, मागचं भरायचं नाही. उत्तम प्रकारे शेतीवाडी करा. सगळे आमदार म्हणतात दिवसा वीज द्या. आता सूर्यप्रकाश उजाडला की तुमचं वीज तुम्हाला मिळणार. दिवस मावळला वीज बंद. सोलरवर आम्ही मोठ्या प्रमाणात 9,000 मेगावॅट महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. जमीन उपलब्ध केली, सरकारी जमीन मिळाली. केंद्र 30% अनुदान द्यायला तयार आहे, सबसिडी, आणि त्याच्यातनं ॲव्हरेज 3 रुपये पर युनिट आपल्याला दर मिळतोय. आता आपण 6-7 रुपयापर्यंत घेतोय. तो दर आता कमी झाल्यावर माझ्या शेतकऱ्याला मला दिवसात वीज देता येणार आहे. इथनं पुढे ज्याला वीज लागेल त्याला सौर ऊर्जाची वीज मोफत त्या ठिकाणी वीज. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका. आमचे विरोधक आम्हाला म्हणतात, अरे बहिणींना दिलं, लाडकी बहीण, लाडकी बहीण, आणि भाऊ काय यांचा दोडका आहे का? दोडका आहे का? भाऊ दोडका नाही. भाऊ पण आमचा लाडका आहे. भावाला पण आम्ही दिलंय. वीज बिल त्या ठिकाणी माफ केलंय त्या भावाचं. त्याच्यामध्ये माझ्या भावाला दुधाचा व्यवसाय करत असेल तर गाईच्या दुधाला 5 रुपये लिटरला जास्त देण्याचा निर्णय अनुदान म्हणून आम्ही घेतलेला आहे. हे भावांच्या करता आम्ही केलं नाही. तरुण तरुणींच्या करता प्रशिक्षण देण्याचा एक महत्वाचा कार्यक्रम आणलेला आहे. त्याच्यातनं जी मुलं माझी 12वीतनं बाहेर पडतील, जी मुलं मुली 12वी नंतर डिप्लोमा, त्याच्यानंतर डिग्री असं घेऊन बाहेर पडतील, त्यांना 12वी नंतर प्रशिक्षण देत असताना 6,000 रुपयाचा स्टायपंड मिळेल. डिप्लोमावाल्यांना 8,000 रुपयाचा मिळेल महिना, आणि डिग्रीच्या पुढचं वाल्यांना 10,000 रुपयाचा महिना स्टायपंड मिळेल. 6 महिने ते 1 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम करायचं. आम्ही गव्हर्नमेंट त्याला सर्टिफिकेट देऊ. तो त्या ठिकाणी प्रशिक्षित होईल, त्याला तशा पद्धतीची नोकरी मिळेल. अशा योजना देखील तरुण तरुणींच्या करता आणली. कारण त्यांनाही त्यांच्या पायावर उभं राहायचं, त्यांनाही काहीतरी व्यवसाय मिळाला पाहिजे, त्यांनाही उद्याच्याला त्यांचा प्रपंच आहे, त्यांनाही संसार करायचा. या पद्धतीनं आम्ही केलं. आता 4 लाख मुलांना जर्मनीला आम्ही पाठवतोय. मुलं मुली ज्यांना जायचंय त्यांनी त्याच्याबद्दलचं टेक्निकल ज्ञान घ्यावं, त्याकरता पण बजेटमध्ये तरतूद केली. कालच गव्हर्नरच्या शुभ हस्ते तो कार्यक्रम आम्ही केलेला आहे. ह्याच्यातून परदेशामध्ये गेलेल्या माझ्या मुलाला मुलीला महाराष्ट्राच्या जवळपास 2 लाख रुपये महिना मिळणार आहे. तिथं खर्च जास्त आहे. कदाचित 1 लाख रुपये महिन्याला त्याचा राहण्याचा, जेवणाचा, खावण्याचा खर्च होईल. 1 लाख रुपये तरी आई बापाला तो पाठवू शकेल ना महिना. 1 लाख रुपये कशाला म्हणताय? ही योजना आपण आणलेली आहे. आमच्यावर आरोप केले जातात इथले कारखाने परराज्यात चालले. कोपरगावकरांनो अजिबात चाललेलं नाहीये. उलट आम्ही बाहेरचे कारखाने कसे आपल्याकडे येतील. सज्जन जिंदालची चर्चा केली. 40-40 हजार कोटीचे 2 कारखाने त्याचे महाराष्ट्रामध्ये आपण आणतोय. टोयोटा आणि किर्लोस्कर बेंगलोरला त्यांचा कारखाना आहे. पुढचं युनिट आपल्या संभाजीनगरला त्यांचं सुरू होत आहे. जागा दिली, करार झालेला आहे. शेवटी माझ्या संभाजीनगरच्या परिसरातल्या मुलांच्या मुलींच्या हाताला काम मिळणार आहे. तिथं आमच्या भंडारा गोंदियाचे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. त्यांच्या पलीकडे गडचिरोली आहे. गडचिरोलीला आपण
त्या संदर्भामध्ये लॉइड्स कंपनी करोडो रुपयाचा तिथं उद्योगधंदा त्यांनी सुरू केला. माझ्या आदिवासी मुलं मुली तिथं कामाला आहे, व्होल्वो ट्रक चालवतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना पैसा मिळतोय. माझ्या मायमाऊलींनो, थोडस निसर्ग देखील आनंदित झालाय. तुम्हाला स्प्रिंकलर सारखा पण काय घाबरू नका, थोडं कळ काढा, आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार आहे. मला एक सांगायचं की अशा अनेक योजना आम्ही सरकारच्या माध्यमातून या राज्याच्या भल्याच्या करता आणलेल्या आहेत. आम्ही जे कारखाने अडचणीत आले, साखर कारखाने, त्यांना NCDCच्या माध्यमातून आपण मदत करतोय. बऱ्याच कारखान्यांना आम्ही मदत केलेली आहे, कारण कारखाना टिकला का पाहिजे, शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे, साखर कामगाराला 2 पैसे मिळाले पाहिजे, आणि ऊस तोडणी कामगाराला पण व्यवस्थितपणे मोबदला मिळाला पाहिजे. ही आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे आणि त्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्हाला देखील गेले 30-35 वर्ष या सगळ्यातनं आम्ही गेलेलो आहे. त्यामुळं कुठं आम्ही ट्रायल घेत नाही, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण विचारांती अशा प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये राबवतोय. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आमचे तरुण सहकारी आशुतोष काळ्यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातनं निवडून दिलं, पण फार घासून निवडून दिलं, कसं बस्स निवडून दिलं, 700-800 मतांनीच निवडून दिलं. अरे थांब बाबा, लय पुढचं बोलतो, लयच याचं गाव तपासा रे, याच्या मागे किती येते. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आम्ही आशुतोषला कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून निधी दिलेला आहे. आम्ही उपकार केले नाही. आमचंही कोपरगावशी आगळं वेगळं नातं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राला सगळीकडे मदत झाली पाहिजे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना मदत झाली पाहिजे. ह्या सगळ्या योजना आणल्या. वीज माफीच्या, लाडकी बहीण योजना, मुलींना मदत, शिक्षणाच्या करता 3 गॅस सिलेंडर, ह्या सगळ्याच्या मध्ये महाराष्ट्र आणि कोपरगावकरांनी एक लक्षात घ्या, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. अल्पसंख्याक आहे त्यालाही मदत आहे, गरीब असला तर. मागासवर्गीय त्यालाही मदत आहे, गरीब असला तर. त्याच्यामध्ये भटका असू द्या, सर्वसाधारण गटातला असू द्या, ओबीसी गटातला असू द्या, कुणी असू द्या, तो गरीब असला तर त्याला मदत केली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय गरिबी कमी होणार नाही. ही आम्हा लोकांची भूमिका आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस आशुतोषला आमच्या पाठीशी उभं केलं, त्याच्यामध्ये 3000 कोटीचा निधी आम्ही द्यायला यशस्वी झालो. परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजित पवार सकाळी काम किती वाजता सुरू करतो. मी पहाटे 5ला उठतो आणि 6ला काम सुरू करतो. एक दिवस नाही, रोज. ही आपली सवय, हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री पण सांगतात आमचं सरकार 24 तास काम करतं. लोक म्हणतात कसे, म्हणले पहाटे 5 वाजल्यापासून अजित पवार तयार असतो कामाला, ते उशिरापर्यंत तो 11-12ला झोपतो, आणि मुख्यमंत्री पहाटे 4 पर्यंत काम करतात. म्हणजे 24 तास आमचं कामच चाललंय ना. कधी मुख्यमंत्री तरी करतो, कधी देवेंद्र तरी करतो, कधी अजित तरी करतो. 24 तास काम करणार आपलं सरकार आहे. काळजी करू नका, फक्त तुमचा पाठिंबा मात्र पाहिजे. आज मी इतका सकाळी उठतो, 6ला कामाला सुरुवात करतो. मला आता लोकांना सवय झाली की बाबा ही सकाळीच उठतो. तुमचाही आशुतोष काळे पाठ्या माझ्याकडे सकाळी पहाटेच काम घेऊन मला उठवायला आला. म्हणजे किती वाजता आला असेल? मी 5ला उठतो, मी पाठ्या मला उठवायला आला, म्हणजे 4ला आला. बरं, तो आला ते आला. त्याच्यानंतर तो राष्ट्रवादीचा आमदार, देवगिरीला त्याला कोणी बोलायला तयार नाही. त्याला कोण अडवणार आहे? कारण तिथं सांगितलं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आला तर त्याला अडवायचं नाही. महाराष्ट्रातल्या कोणालाच अडवायचं नाही, पण त्यातल्या त्यात वाढत्या ओळखीचा असला तर राष्ट्रवादी म्हणलं तर जरा जास्त. त्या पद्धतीनं तिथं तो आला आणि त्याला तिथं कोणी अडवलं नाही. त्या दिवशी मला जाणवलं की कामाच्या बाबतीमध्ये आमचा आशुतोष काळे पट्ट्या माझ्यासारखाच आहे. त्यामुळं त्याच्या मंजूर बंधारा दुरुस्ती करता 41 कोटी रुपये त्या दिवशी सर्वात अगोदर मी त्याला देऊन टाकले.
म्हणलं ही पहाटे आपल्याला उठवलं ही तर आपल्या पुढचा निघालाय आणि त्याच्यामुळे देऊन टाकूया. कधी कधी माझ्या प्रशासकीय मीटिंग चालू असतात, अनिल बैदास आणि बाकीच्यांनाही माहिती आहे, ते चालू असताना देखील त्यावेळेस दार उघडतो बघतो काय मीटिंग चाललेली आहे आणि माझ्याकडं अचानक कोपरगाव मतदारसंघाचा प्रश्न आणि अडचणीचं पत्र त्या ठिकाणी माझ्या हातात देतो. आता पण त्याने दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्याचा बालहट्ट समजून मी देखील आशुतोषला नाही म्हणत नाही. एक आपलाच घरातला मुलगा, अशोकरावांचा मुलगा म्हणजे माझा मुलगा असल्यासारखा आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्या आशुतोषला मदत करत असतो. आज त्याने बोलता बोलता सांगितलं की दादा मी आजपर्यंत तसं बघितलं तर आशुतोषचा कुठलाच शब्द पडू दिलेला नाही, यापुढे देखील मी पडू देणार नाही. त्याने माझ्याकडं आदिवासी समाजाचं दैवत आद्य पुरुष एकलव्य, तसंच राजपूत करेकर समाजाचं दैवत वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक उभारण्याच्या करता आणि जसं आमच्या सिन्नरच्या आमदारांनी आत्ताच मला त्यांच्या क्रीडा संकुलाची जागा दाखवली, तसंच माझ्या कोपरगावमध्ये देखील चांगले चांगले खेळाडू तयार व्हावे, त्यांनी चांगली मैदानं गाजवावी, त्यांनी माझ्या कोपरगावचं नाव, त्यांनी माझ्या नगर जिल्ह्याचं नाव, त्यांनी माझ्या महाराष्ट्राचं नाव, त्यांनी माझ्या भारताचं आपलं नाव हे त्या ठिकाणी वाढवावं. याकरता चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना मुलींना देण्याची गरज आहे. ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्या भारतातली मुलं मुली किती कर्तबगारी दाखवतात हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही 3 त्याचे प्रश्न आहेत ते देखील प्रश्न, ह्या देखील मागण्या वैयक्तिक त्या काय आशुतोषच्या मागण्या नाही आहेत, त्या कोपरगावकरांच्या मागण्या आहेत, इथल्या सगळ्या पिढीच्या करता त्या मागण्या आहेत. आणि त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याला शब्द देतो की ह्याच्यामध्ये ह्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची राहील, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार इथं असेल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल. त्यामध्ये तुम्ही म्हणाल नाव सांगा, नाव सांगा. नाव सांगितलं की लगेच काही जण म्हणतात अरे यांनी आता वाटप सुरू केलं का नावाचं. त्याच्यामुळं आम्ही एकत्र बसल्यानंतर एवढंच सांगतो, तुमच्या मनात जे आहे तेच अजित पवार करेल एवढा मदत. याबद्दल मात्र काळजी करू नका, तुम्ही मात्र कमी पडू नका. तुझ्याकडे तर ऋतुबाई ह्याचा फोन नंबर आणि नाव घे, त्याला सोडणार नाही, आता तुला सोडणार. त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अशा पद्धतीनं आपल्याला मित्रांनो पुढे जायचंय आणि त्याच्यातनं लोकांचं राहणीमान आपल्याला बदलायचं, त्याच्यातनं समस्या आपल्याला सोडवायच्या. कोरोनाच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे. इतर पण शेतीच्या पाण्याचे प्रश्न, मग भंडारदरा असेल, निळवंडे असेल, मुळा असेल, माझा गोदाकाठ असेल, आम्ही गोदाकाठच्या करता देखील एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेपरमध्ये तुम्ही वाचला असेल, आमच्या विदर्भाच्या करता आम्ही त्या बाबतीमध्ये वैनगंगा पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिलं, 85,000 कोटीच्या प्रकल्पाला. त्याच्यानंतर नारपार प्रकल्प आम्ही आचारसंहितेच्या सुरू व्हायच्या आत त्यालाही मान्यता देतोय. आम्ही पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला वाहून जातं ते पूर्वेकडे घ्यायचं. नाथसागर नाही भरला तर त्याचा फटका माझ्या नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसतो. नाथसागर पण भरला पाहिजे, म्हणजे जायकवाडी, येलदरी भरलं पाहिजे, सिद्धेश्वर भरलं पाहिजे, तिकडं माजलगाव धरण भरलं पाहिजे, विष्णुपुरीचे बंधारे भरले पाहिजे, नाथसागरचे सगळे बाबीपर्यंत बंधारे भरले पाहिजे. त्याच्याकरता पलीकड पडणारं पाणी आणि नारपारचं पाणी माझ्या गोदावरीमध्ये आणायचंय. वरची धरणं भरली जातील, खालची धरणं भरली जातील आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्या कोपरगाव असेल किंवा माझ्या नगर जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. मला तिथं दारणाव, गंगापूर, गिरणा, चणकापूर, नंदूर मंदेश्वर, मांजरपाडा हे सगळ्या धरणामध्ये पाणी आलं पाहिजे आणि त्याच्यातनं ती धरणं भरून माझ्या जायकवाडीलाही पाणी आलं पाहिजे, जेणेकरून माझ्या भंडारदऱ्याचं, माझ्या मुळेचं, माझ्या निळवंडेचं पाणी ज्यांच्या हक्काचं आहे त्यांना ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची आपली योजना आहे. तुम्ही म्हणाल मग ही योजना करत असताना
आता एवढा योजनांना निधी, तिथं निधी. तुम्ही एक बघा, केंद्रामध्ये सरकार तिसऱ्यांदा आलेलं आहे मोदी साहेबांचं. आता त्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे, तर आपल्याला केंद्रातनं निधी आणता येईल. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सरकारला पाठिंबा दिलाय, त्याच्यामुळं आज थोडंसं झुकतं भाग आंध्रला आणि माझ्या बिहारला मिळाले. चांगलं झालंय, तिथंही भारतीयच लोक राहतात, आपल्यालाही मिळावं. त्याकरता केंद्राच्या विचाराचं सरकार हे आलं पाहिजे. ते तुमच्या हातामध्ये. लोकसभेला ते घडलं नाही, त्याच्याबद्दल कोणात जात नाही, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही मतदाराच आहे. परंतु आता विधानसभेला आम्ही तुम्हाला सांगतो, मागाई सांगत होतो, संविधान बदललं जाणार नाही, आमच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही, घटना कायदा बदलला जाणार नाही, विश्वास ठेवला नाही, आरक्षण कुणी काढणार नाही, समान नागरी कायदा येणार नाही, अल्पसंख्याक पण आमच्यापासून थोडासा बाजूला गेला. आम्ही त्यांना सांगत होतो की अरे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणारे लोक आहोत. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेतनं आम्ही पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. परंतु त्यांचा आमच्यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं की काय होईल पुढं, आपल्याला इथनं बाहेर काढतील का, आपला मताचा अधिकार काढून घेतील का, अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये आली. मित्रांनो, आज देखील सरकारमध्ये असताना मी जसं आम्ही मागासवर्गीयांना बार्टी काढलं, आमच्या मातंग समाजाच्या करता आरटी काढलं की नाही, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं की नाही, माझ्या बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, सारथीची 1 लाख प्रकरणं झाली की नाही, आणि हे सगळे माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं. आणि मार्टीच्या बद्दल माझ्या अल्पसंख्याक समाजाची मागणी होती. 10-15 दिवशीच्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो निर्णय घेतला. मार्टी देखील संस्था अस्तित्वात आणली. आम्ही भेदभाव करत नाही, आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतो. तो भारतीय असला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथं मार्टी काढलेलं आहे. आणि त्याच्यातनं मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल आणि मौलाना आझाद महामंडळाला 30 कोटी रुपयाची गॅरंटी होती सरकारची, ती 500 कोटी रुपयाची गॅरंटी दिली, जेणेकरून त्या घटकातल्या पण मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता मौलाना आझाद महामंडळातनं मदत व्हावी. ह्या पद्धतीनं आमचं काम चाललं. तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही आलतू फालतू राजकारण करणारे नाहीयेत, वेळ मारून देणारी माणसं आम्ही नाहीयेत. पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण एकदा शब्द दिला तर तो शब्द आम्ही खाली पडून देत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा अधिकाराचा वापर केला, पण आता मात्र माझ्या माय माऊलींना, माझ्या भगिनी वर्गाला, माझ्या सगळ्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो, ह्या सगळ्या योजना वीज माफीच्या करता तर 5 वर्षाची ऑर्डर काढून टाकली, परंतु लाडकी बहीण योजना आणि इतर सगळ्या योजना ह्या पुढे चालवायच्या असतील, त्या कायमच्या पुढे न्यायच्या असतील, तर त्याकरता पुन्हा आमच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता जिथं घड्याळ घेऊन उभं राहतील तिथं घड्याळाचं बटन दाबा. ज्या भागामध्ये धनुष्यबाणाची खूण घेऊन उभं राहतील तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबा. ज्या भागामध्ये कमळाचं खूण घेऊन उभं राहतील तिथं कमळाचं बटन दाबा. मी कोपरगावकरांना एवढ्या मोठ्या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो, मी आशुतोषला आणि माझ्या सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या संयोजकांना, सगळ्या मायमाऊली बांधवांनी भगिनींना धन्यवाद देतो की प्रचंड संख्येने तुम्ही ह्या पावसामध्ये देखील आमचं स्वागत केलं, माझे विचार ऐकले, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण माझी एकच जाता जाता विनंती आहे, आता खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता खऱ्या अर्थाने केंद्रातला मोठ्या प्रमाणावर निधी आणून आपले नारपारचे प्रश्न, आपले वैनगंगा पैनगंगाचे प्रश्न, आपले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता केंद्राचा पण निधी आपल्याला आणायचा आहे आणि तो काढण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपल्याला आता कांदा निर्यात बंदी कधी करायची नाही, ती आपली भूमिका आहे. आपल्याला ऊस उत्पादकाला पण न्याय द्यायचा आहे.
माझ्या समाजातला जो शेतकरी बांधव जो घटक आहे त्या सगळ्या घटकाच्या करता हे सर्वसामान्यांचंच सरकार आहे आणि ते सरकार सर्वसामान्यांचाच विचार करणार, शेवटच्या माणसाचा विचार करणार हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. आज